नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा 13 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली आणि आज झालेल्या या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरे काय आहेत आणि आपला नेमका किती स्कोअर होतोय हे पाहण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबायचं आहे. माझ्याजवळ सेट बी उपलब्ध आहे. आता आपण आपली प्रश्नपत्रिका काढून आपल्या सेटमध्ये ज्या क्रमांकांना ते प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहायची आहेत. चला तर पहा, खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण या भागावरती आधारित जे प्रश्न विचारले जातात. यामध्ये 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए बी सी डी दाखवल्या आहेत आणि या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा व उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांनी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे आपण काळी करायची आहेत. पहा, पहिली आकृती ए बी सी डी, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. ओके, बाकी सर्व काटकोन त्रिकोण आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 2 पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3 पहा, सर्व आकृत्या अशा आहेत की त्याचे समान 2 भाग केलेत. एकच आकृती अशी आहे की त्याचे समान 2 भाग केलेले नाहीत. प्रश्न क्रमांक 4 पहा, ए हे योग्य उत्तर आहे कारण इथं त्रिकोण आहे, बाकी सर्व ठिकाणी चौकोन किंवा 4 बाजू असलेली आकृती आपल्याला पाहायला भेटते. पुढं प्रश्न क्रमांक 5 भाग 2 आहे. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूला एक आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूला ए बी सी आणि डी असे 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृती समान अशा आकृतीची निवड करा आणि उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नांशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. आता आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे, बरोबर यासारखीच दिसणारी उत्तर आकृती आपल्याला शोधायची आहे. पहा, जर प्रश्न आकृती प्रश्न क्रमांक 5 पाहिला तर त्याची योग्य उत्तर आकृती आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6 पहा, जशीच्या तशी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक बी. पुढे प्रश्न क्रमांक 7 पहा, जशीच्या तशी आकृती आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8 जशीच्या तशी आकृती आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. भाग 3 इथं काय दिलेलं आहे पहा, प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे, म्हणजे एक भाग त्याच्यामधून वेगळा काढलेला आहे आणि उजव्या बाजूला दिलेल्या ए बी सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता, हे महत्वाचं आहे पहा, दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भाग बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढायची आहे आपल्याला आणि तो पर्याय आपल्या OMR शीट मध्ये त्या वर्तुळाला गोल करायचा आहे. पहा, आता प्रश्न क्रमांक 9 प्रश्न आकृती, याची योग्य उत्तर आकृती आहे बघा पर्याय क्रमांक बी, म्हणजे 2 नंबरचं उत्तर योग्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11 पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हे योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12 आणि प्रश्न क्रमांक 12चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढे भाग 4 पहा, प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूला 3 प्रश्न आकृत्या दिल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडली आहे.
प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रमे पूर्ण करेल. म्हणजे टप्प्याटप्प्याने ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तर योग्य उत्तर पहा. इथं पहा, अशी एक रेष आहे आणि त्रिकोण आहे. त्रिकोणानंतर परत खालती एक रेष ओढलेली आहे. ओके, दोन त्रिकोण, परत ते खाली एक रेष ओढली जाईल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढे प्रश्न क्रमांक 14 पहा. इथं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ओके, दोन टिंब आणि दोन चौकोन सदृश आकृत्या वाढतील. इथं पहा, इथं एक आहे, नंतर 2 3 म्हणजे आता जिथं 4 असतील ते पाहायचं आहे. पर्याय क्रमांक सी. पुढे प्रश्न क्रमांक 16 पहा. 16 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे योग्य उत्तर आहे. भाग क्रमांक 5 आहे. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येक 2 प्रश्न आकृतीचे गट दिले आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे आणि तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे. मग प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 17 पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 18 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पुन्हा एकदा पहा सी च आहे. ओके, एक कमी झालेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे या गटातील प्रश्न क्रमांक 20 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ओके, इथं वर्तुळामध्ये चौकोन होता, आता चौकोनामध्ये वर्तुळ येईल. पुढचा प्रश्न पहा. भाग क्रमांक 6 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृती त्रिकोण, चौरस व वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 उत्तर आकृतीमध्ये ABCD यामध्ये आहे. आता उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल. ओके, म्हणजेच आता भूमितीतील आकृती पूर्ण करणारी एक उत्तर आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. पहा, प्रश्न क्रमांक 21 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढे प्रश्न क्रमांक 22 तर इथं ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23. ओके, आता ही आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला आकृती क्रमांक बी ही योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 आता ही वर्तुळातील आकृती जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी सुद्धा पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पुढे 7वा भाग पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूची प्रश्नाकृती दिली आहे आणि ABCD अशा 4 उत्तर आकृती उजव्या बाजूला दिल्या आहेत. आता तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तर आकृती शोधून काढायची आहे. XY वर आरसा ठेवला म्हणजेच आरशातील प्रतिमा आपल्याला इथे शोधून काढायची आहे. पहा, प्रश्न क्रमांक 25 याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुढे प्रश्न क्रमांक 26 याचंही उत्तर आहे पर्याय बी. पुढे 27 चं उत्तर आहे पर्याय बी च आहे पहा पुन्हा. आणि प्रश्न क्रमांक 28 याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 29 भाग 8 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत
दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ए बी सी डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. आता घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तसं उत्तर आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. प्रश्न क्रमांक 29 याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 30 याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 31 याचं देखील उत्तर आहे पर्याय बी. आणि या प्रकारातील प्रश्न क्रमांक 32 आहे की ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. पुढे 9वा भाग या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे. ए बी सी डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूला आहेत. तर या प्रश्नाकृतीमधून तयार होणारी अशी उत्तराकृती निवडायची आहे. पहा, म्हणजे हे सर्व प्रश्नाकृतीतील भाग घ्यायचे आणि त्याच्यापासून तयार होणारी आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. पर्याय क्रमांक सी ही आकृती तयार होईल. पुढे प्रश्न क्रमांक 34 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 35 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पहा, भाग 10 प्रश्न क्रमांक 37 ते 40 आहे. तर डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती दिली आहे. एबीसीडी असे 4 उत्तराकृती आहेत आणि उजव्या बाजूला दिलेल्या आहेत जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली किंवा जडवलेली आहे. म्हणजे या आकृत्यांमध्ये ही जी हा जो आकार आहे असा आकार असणारी किंवा लपलेली आकृती आपल्याला शोधून काढायची आहे. मग पहा, प्रश्न क्रमांक 37 ही आकृती कशामध्ये आहे? तर बघा, ऑप्शन बी मध्ये ही आकृती लपलेली आहे. प्रश्न क्रमांक 38 चे योग्य उत्तर आहे आकृती ए पर्यायातील. 39 याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. आणि 40 हा आकार कोणत्या आकृतीमध्ये आहे? तर हा आकार आहे आकृती ए मध्ये, म्हणजेच ए हे योग्य उत्तर आहे. पुढे अंकगणित परीक्षणावरती असलेले हे प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं पाहिली तर प्रश्न क्रमांक 41 याचं योग्य उत्तर आहे. पहा, हा जर आपण गुणाकार केला तर 0.006 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 42 याचं योग्य उत्तर आहे बघा, 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? ओके, 1 आणि 11 यांच्यामध्ये म्हणजे या सोडून किती मूळ संख्या आहेत? म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 43 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव कोणता आहे? याचं योग्य उत्तर आहे 10. ओके, पुढं 0.082 अधिक 60.82 अधिक 608.2 वजा, तर हे जर आपण सोडवलं आणि तर योग्य उत्तर आहे त्याचं 674.4938 म्हणजे पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 पहा, 99 आणि 9,999 याचा गुणाकार किती होतो? तर हे पर्याय क्रमांक सी हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 पहा, 64 च्या सर्व अवयवांची बेरीज किती आहे? तर 64 च्या सर्व अवयवांची बेरीज ही 127 आहे. पर्याय क्रमांक सी. पहा, 64, 32, 16, 8, 4, 2 असे जर 1 असे अवयव पाडले तर त्यांची बेरीज 127 येते. पुढं प्रश्न क्रमांक 47 हे जर गणित आपण सोडवलं तर याचंही उत्तर 7/2 असं येतं.
प्रश्न क्रमांक 48 पाहूया. 100 सेंटीमीटरचा वर्ग याला m वर्ग मीटर मध्ये परावर्तित केल्यावर काय मिळेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मीटर वर्ग. आता हा गुणाकार जर केला तर या गुणाकार केल्यानंतर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 50. 999 भागिले 1000 याचं दशांश रूप काय? तर याचं दशांश रूप आहे 0.999. प्रश्न क्रमांक 51. 0.238 चा अपूर्णांक. आता हे जर गणित सोडवलं 119 भागिले 500 तर आपल्याला योग्य उत्तर सापडेल 0.238. हे पर्याय ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52. एका डब्यात 500 अंडी होती, त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली. एकूण अंडी पैकी 1/5 अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवायची आहेत. उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील? आता 1/5 म्हणजेच 100 अंडी राखून ठेवली आणि 3/25 तर याचं योग्य उत्तर येतं पहा 60. तर 60 आणि 100 म्हणजे 160 गेली म्हणजे राहिले किती? 340. हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 53. एका पंचकोनाची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याचा 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 63 सेंटीमीटर आहे. त्याचा 5व्या बाजूची लांबी किती असेल? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 17 सेंटीमीटर. पहा, एक रेल्वे गाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी 10:45 वाजता सुटते आणि सायंकाळी 3:30 जयपूरला पोहोचते. तर प्रवासाचा कालावधी किती? 10:25 म्हणजे 11, 12, 1, 2, 3 म्हणजे 4 तास 45 मिनिटे. पहा, 4 तास 45 मिनिटे हे योग्य उत्तर आहे. पुढे, एका फळ विक्रेत्याकडे 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानदारापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. त्याने हे सफरचंद एकूण 2236 रुपयांना विकले. त्याला एकूण किती फायदा झाला? म्हणजे 1600 ना, 1500 आणि 100 1600 रुपये हा खर्च. 2236 वजा 1600 केलं तर राहिलेलं उत्तर हे काय आहे? पहा, प्रश्न क्रमांक बी, 636. प्रश्न क्रमांक 56. पुढील पदावलीतील लुप्त संख्या कोणती आहे? तर पुढील पदावलीमध्ये लुप्त संख्या आहे 677. पुढे प्रश्न क्रमांक 57. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतले आणि 40 रुपयांचा नफा घेऊन विकलं. तर घड्याळाची विक्रीची किंमत किती असेल? 200 अधिक 40 240 म्हणजे पर्याय क्रमांक सी. पुढे, एका आयताच्या सर्व अंतर्कोनांची बेरीज टिंब असते. आता आयताच्या अंतर्कोनांची बेरीज ही 360 अंश असते. 115 कुटुंबांच्या पाहणीतील प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृती दाखवण्यात आलेली आहे. आता आपण शोधायचं काय आहे? किती कुटुंबात अजिबात मुले नाही. आता इथं कुटुंबांची संख्या सगळी घ्यावी लागेल आणि कुटुंबांची संख्या घेतल्यानंतर याचं एकूण बेरीज केल्यानंतर याचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक सी, 25. 60. एक संपूर्ण कोन टिंब याच्या समान असते. एक संपूर्ण कोन हे पर्याय क्रमांक 4 काटकोन यांच्या समान असतो. पुढे भाषा परीक्षणाविषयीचे हे प्रश्न आहेत. या ठिकाणी तुम्हाला परिच्छेद दिलेले आहेत आणि या परिच्छेदांचं व्यवस्थित वाचन केलं आणि त्याच्या खालची प्रश्न सोडवली तर नक्कीच या
पैकी सर्वच प्रश्नांची तुमची उत्तरं बरोबर असतील. प्रश्न क्रमांक 61. प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते? कारण त्यांच्यासाठी पुरेसा आहार मिळवणे कठीण आहे. ओके, याचं उत्तर आपल्याला इथं दिलेलं आहे. संगोपन अवघड असते कारण त्यांच्यासाठी पुरेसा आहार उपलब्ध करून देणे कठीण आहे. ओके, पुढे भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता आहे? काय आहे? बांबूची कोवळी पाने. पर्याय क्रमांक 2 इथे दिलेला आहे. पहा काय आहे? बांबूची कोवळी पाने हा त्यांचा मुख्य आहार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 63. हा सुंदर प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. दिलेला आहे. ओके, हे पहा, नैसर्गिक शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होतोय. प्रश्न क्रमांक 64. भीमकाय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. आता भीमकाय म्हणजेच काय? मोठा. ओके, याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे भीमकाय म्हणजेच मोठा, मोठ्याचा विरुद्धार्थी शब्द लहान. म्हणजे प्रश्न क्रमांक 64 योग्य उत्तर आहे सी. आणि 65. प्राणी संग्रहालयात पहा पशु पक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते. पुढे प्रश्न क्रमांक 66 ते 70 साठी एक इथं पॅराग्राफ दिलेला आहे, एक परिच्छेद दिलेला आहे. त्यावरून काय प्रश्नांची उत्तर होतील पहा. नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले आहे? कारण याचं योग्य उत्तर आहे ती एक दुर्लभ कलाकृती आहे. प्रश्न क्रमांक 67. पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे? बांगड्या, हार, मनगट की पाटल्या? हा याचा घटक आहे. 68. विधान 1 आणि 2 वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूंपासून तयार केलेल्या आहेत आणि तिने हस्तदंताचा हार घातला आहे. पहा आता इथं दोन्ही आहेत, है ना. बांगड्या हस्तिदंत किंवा पातळ धातूच्या आहेत, हे योग्य आहे. आणि हस्तिदंत या बांगड्यामध्येच आहे, याचा अर्थ हे वाक्य आहे ते चुकीचं आहे. म्हणजे ए सत्य आणि दुसरं वाक्य हे असत्य. पर्याय ए हा योग्य आहे. निडर या शब्दाचा समानार्थी. निडर म्हणजेच न भिणारा, त्याला आपण शूर म्हणू शकतो, पराक्रमी म्हणू शकतो, धाडसी म्हणू शकतो. समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहे, म्हणजेच भित्रा. योग्य उत्तर आहे भित्रा. आणि प्रश्न क्रमांक 70. उतार्यातील कलाकृती या शब्दाचा अर्थ. कलाकृती म्हणजेच काय? तर माणसाने तयार केलेले कलात्मक नमुने. पुढे पहा परिच्छेद 3. हा परिच्छेद वाचल्यानंतर काही प्रश्न दिले आहेत. सोनम टिंबटिंब सोबत दुकानात गेली होती. तर सोनम आपल्या वडिलांसोबत दुकानात गेली होती. प्रश्न क्रमांक 72. सोनमने दुकानात चकचकीत टिंबटिंब सायकल पाहिली. आता कोणत्या रंगाची पाहिली रे? तर लाल रंगाची पाहिली. आपल्याला इथंच आहे सुरुवातीलाच लाल रंग. ओके, आणि ती वडिलांच्या बरोबर गेलेली होती. सोनमच्या आई बाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली. का दिली? पहा इथं वाढदिवसानिमित्त दिलेली आहे, म्हणजेच वाढदिवसाची भेट म्हणून. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 74. सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला? पहा आई बाबांना बिलगून तिनं आनंद व्यक्त केलेला आहे. शेवटीला उत्तर त्याचं आहे. पुढं प्रश्न क्रमांक 75. चकित होणे म्हणजे काय? चकित होणे म्हणजेच काय?
पुढे प्रश्न क्रमांक 76 पहा, फुलं अनेक दृष्टींनी उपयोगी आहे. ओके, हे आहे तसं दिलेलं आहे त्या पर्यायामध्ये. प्रश्न क्रमांक 77 फुलं टिंबटिंब आढळतात. फुलं काय करतात? अनेकविध रंग आणि आकृत्यांत आढळतात. इथं दिलेलं आहे पहा, अनेकविध रंग आणि आकृत्यात आढळतात. पुढं, फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 हीच योग्य उत्तर आहे. चहा, अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने. पुढचा प्रश्न क्रमांक 1 फुलांचा वापर औषधी तयार करण्यासाठी केला जातो. तर काहीच फुलांचा वापर औषधी तयार करण्यासाठी केला. आता परिणाम या शब्दाचा अर्थ काय आहे? तर प्रभाव, म्हणजेच पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण सर्व संभाव्य उत्तरं पाहिलेली आहेत. नक्कीच अधिकृत उत्तरपत्रिका आल्यानंतर तुम्हाला तुमचे गुण कळणारच आहेत, परंतु तत्पूर्वी आपण सर्वांनी आपल्याला नेमकी किती मार्क पडतील याचा अंदाज येण्यासाठी ही उत्तरपत्रिका तुमच्यासाठी दिलेली आहे. नक्कीच ही उत्तरपत्रिका तुम्हीही पहा आणि तुमच्या सर्व मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.